नमस्कार मंडळी, कोकणातल्या आगल्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मी देवान आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आता थेट धुक्याला सुरुवात झाली. जे 5-6 दिवस आपल्याकडे थंडी नव्हती, ते आता या 4-5 दिवसात थंडी आता एकदम प्रचंड एवढी लागायला आली ना. म्हणून सांगतो, मुंबईला आता जर गावी येणारा चाकरमानी असेल तर त्यांनी गावाला थंडी आहे आणि गरम स्वेटर वगैरे घालून या. गावाला इकडे प्रचंड खूप थंडी पडली. तर धुक्याची सकाळ आहे आणि मी पण गरम स्वेटर घातलं आहे. बाबांनी शेळ्या आणली नाही तिकडे चरण्यासाठी. तर ते बघा, त्या साईडला त्या रानामध्ये तिकडे शेळ्या लावली नाहीत. आणि माझ्या पाठीमागं बघा, एकदम अशी पांढरी शुभ्र फुलं दिसत असतील. तर ही फुलं ह्याची आहेत, जी आमच्याकडे याला घाणेरी असे म्हणतात. हे बघा, ही वनस्पती आमच्याकडं जे सुलसुळ्या वगैरे, कोंबड्यांवरच्या सुलसुळ्या वगैरे असतात, त्यांना ही वनस्पती उपयोगी असते. हे आमच्याकडे याला घाणेरी म्हणतात. तर हे बघा, एकदम अशी माझ्या पाठीमागे प्रचंड अशी जी वनस्पती आहे बघा, जाळ्या आहेत. तर चला, आता आपण पण असे शेळ्यावर झालोय, शेळ्या चरवण्यासाठी. काय मस्त वातावरण आहे याचं. आणि इकडे बघा, कोळीची घट जाळं वगैरे विणतो ना, ते एकदम असं फेसवर आपल्या चिकटत असतं, याच्या चेहऱ्यावर. मस्तपैकी आलोय खाली. बाबांनी मकऱ्या नेली नाहीत. या त्या साईडला आहेत. तर मंडळी, आता आलोय मी गव्हाणाच्या आमच्या माळावर. आणि इकडे बघू शकता, प्रचंड असे गवत आणि एकदम असं दाटून एवढं आहे, एवढं प्रचंड. तर शेळ्यासोबत येताना हातात काठी तर हवीच, शस्त्र म्हणून वापरायला. तर इकडे काही काजू आहेत, तर त्या साईडला बघू शकता, इकडे काजूला मोहर आलेत. ते बघा, म्हणजे आता आपल्या कोकणात तर मोहर इकडे काजूला, आंब्याला काय माहीत नाही, पण इकडे काजूला आहे बघा, दिसत आहेत त्या साईडला मोहर आलेत. तर आपण आता मे महिन्याचं एकदम इकडे काजू लागणारच. तर बाबांनी त्या साईडला खाली इकडे एक शेळ्या नेले नाही. शेळ्यांना जे काही आयनाचे फांद्या वगैरे असतात, टाले, तर ते त्यांना घालतायत चरण्यासाठी. तर बघा, चला पुढे जाऊया. आणि सूर्यदेव अजून आलेले नाहीत. धुकं बघू शकता, प्रचंड असं धुकं आहे. पुढचा समोरील काही डोंगर आहे, तो दिसतच नाही, एवढं प्रचंड आपल्या कोकणात धुकं आहे. हे बघा, आपण आता खाली जाण्याचा विचार करतोय, पण आपल्याला आता वाट गावत नाही. आता इथूनच आपल्याला कुठून तरी जायला लागणार आहे. हे बघा, एवढं प्रचंड इकडे गवत असतं. बघूया, चला इथूनच जाऊया, शॉट मारूया इकडनं. अशी वाट काढत जावं लागतं आपल्याला खाली. तर मंडळी, मी मगाशी म्हणत होतो काजूला मोहर आलेत. तर हे बघा माझ्या पाठीमागे इकडे काजू आहे. हे बघा, इकडे प्रचंड प्रमाणात इकडे मोहर आलेत काजूला. त्या काजू लागतील मे महिन्यापर्यंत. तर चला, पहिल्यांदा आपण खाली जाऊया, नंतर व्हिडिओ शूट करूया. कारण आता गवतातून आपल्याला एका हातात काठी आणि एका हातात कॅमेरा जमत नाही शूट करायला. तर आपण खाली जाऊन शूट करूया, चला. तर मंडळी, आता मी आलो इकडे, खाली आलो. इकडे बाबा होते तिकडे, पण तिथं शेळ्या नाहीत. तर त्या साईडला गेल्यात परत पुन्हा. तर शेळ्या दाखवू शकलो नाही, कारण गवतात असल्यामुळे त्या दाखवू शकलो नाही, कारण त्या चरण्यामध्ये पण दंग आहेत. आणि आता खाली आलो आहे, तर हे बघा, पाय नुसते पूर्ण भिजलेत. तर आता शेळ्या चरवण्याची कठीण परिस्थिती म्हणजे उन्हाला. तर उन्हाळ्यातून काही त्यांना दिंडा, जे असे काही जे असे हे असतात, त्यांचं खाद्य असतं, तर ते उन्हाळ्यातून नसतं. तर तेव्हाच शेळ्या चरवताना कठीण परिस्थिती असते. आणि त्या शेळ्याच्या पाठीमागं कोणतरी एक माणूस हवा, तर ते शेळ्या पाळणं असं मला वाटतं. तर
तसंच आता झालं. आता सगळे बरं आता म्हणजे हिरवी काही पाळवी असते ती आता राहिली नाही, कारण थोडीफार क्वचित कुठेतरी असणारच. हे बघा, तर क्वचित कुठेतरी असते. तर ती एवढ्या तरी पण आमच्या 17 16-17 तरी असतील शेळ्या. तर अशी क्वचितच कुठेतरी पाळवी असते ती, जर म्हणा अशी. आणि बाकीकडे सगळे असे गवत बघा सुकलंय. तर उन्हाळ्यातून थोडं मेहनतच लागते शेळ्यांना चरवण्यासाठी. इकडे त्यांच्या पाठून एक असा तरुण धाटक असा माणूस पाहिजे, धाडस, तरच तो नाहीतर अशा वेड्या माणसांचं काम नाही आहे ते. तर तिकडे आता बाबांनी पण नेली नाहीत, त्यांच्या पाठून जावं लागतं. पण आमच्या शेळ्या अशा नाही आहेत. तर आमच्या शेळ्या पाठवून येतात. पण जे उन्हाळ्याचा जर उन्हाळा पडतो तर त्याच्या काही शेळ्या असतात त्यांना आता थोडकं जसं दिसलं कोवळं गवत, तर आता मी जाऊ का तो जातोय, असं असं असतं त्यांच्यामध्ये. मी खातोय का तो खातोय, असं धावत असतात. म्हणून पाठच्या माणसाला देखील असं तेवढंच स्ट्रॉंग राहायला लागतं शेळ्यांच्या पाठून. तर तिकडे आता गेलेत, तर आता मी पण आता जातोय. हे बघा, आता खाली आलो होतो वरनं आमच्या रस्त्याकडून. आता पुन्हा आपल्याला या प्रचंड गावातून आपल्याला त्या साईडला जायचं आहे. तर चला जाऊया. आणि इकडे पक्ष्यांच्या आमच्या घराकडे पक्षी ओरडतात, एकदम गाणं गातात सकाळची प्रार्थना. हा 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 हा. इकडे बघू शकता मस्तच. हे बघा, ह्याला म्हणतात आमच्याकडे डिंडा. दाखवण्यात आला. थोडंसं लाल लाल झालेलं आहेत, कशामुळे काय माहीत नाही, पण अशाच प्रकारचे ते. हा बघा, इकडे एक असं क्वचित कुठं तरी असतं. आणि मंडळी, आपण जी भारंगीची भाजी खातो, तर हिची तिथं जरा स्पॉट आपण घेतलेला आहे, त्या बघा दाखवतो. ही बघा, आता जून झालेली आहे भाजी. यंदाच्या वर्षी आम्ही भरपूर खाल्लेली भारंगीची भाजी. इकडं याच पट्ट्याला असते भारंगीची भाजी. तर हे बघा इकडं त्याच्या एकदम अशी जून झालेली आहे, तर ती थोडंफार कीड लागली इकडे या साईडला. पण जी सुरुवातीची भारंगीची भाजी असते ती खाण्यात एवढी कोळी नाहीतर कुलदाचे दाणे मजाच वेगळी असते. तेव्हा यंदा आम्ही भरपूर भारंगीची भाजी खाल्लेली. तर चला मार्गस्थ होऊया, पुढं शेळ्या गेलेल्या आहेत तिकडे. तर चला मंडळी, आता वरच्या साईडला जाऊया, तिकडे शेळ्या आलेल्या आहेत. तर चला. आणि इकडे बघू शकता, इकडे सारण लागते आपली, याला आमच्याकडे पर्या म्हणतात. तर हा इकडे आपल्या विहिरीपासून जो आलेला पर्या आहे तो इकडनं असा गेलेला आहे खाली. हा बघा, चला. तर या फायनली सगळीकडे शेळ्याकडे वरती आलेले आहेत, हे बघा. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे शेळ्या आपल्या खालच्या साईडून आली, तिकडनं चरून. गेल्या व्हिडिओमध्ये पण या शेळ्या सगळ्या दाखवण्यात आलेल्या होत्या आपल्या. व्हिडिओचं टायटल असं होतं की शेळ्या चरवण्याची पूर्ण जबाबदारी माझी होती. तर थंबनेल किंवा टायटल असं काहीतरी होतं. तर हे बघा, या
तर चला मंडळी, आता फायनली आता मी घरी आलो आहे. मी शेळ्या वगैरे वाड्यामध्ये बांधून आलो. नंतर फ्रेश झालो. घरात आलेल्या जे काही चिकन कढी लागले ते काढले, त्याच्यात 1 तास गेला. सो आल्या पहिला फ्रेश झालो, नंतर भाकरी वगैरे खाल्ली. आता आपल्याला जायचं आहे खाली धुलोपाडीत. तर नंतर तुम्हाला गावात काढणीचा व्हिडिओ असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तो गावात काढणीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेन. तर बाबा वगैरे गेले तिकडे, मम्मी वगैरे सगळी घरातली कंपनी सगळी थेट आमच्या धुलोपाडीतले शेतावर गेले. आणि आता मी घरात होतो, भाकरी वगैरे खात होतो. सो आता मी पण जाईन थोड्या वेळानंतर शेतावर सरळ धुलोपाडीतले. तर घराच्या इकडे बघा मस्त असा निसर्ग झालेला आहे. आणि मंडळी, आमच्या घराच्या पाठीमागे एक दाखवायचं राहिलं तर सुपारी जी असते आपली, जी पानाबरोबर खातात बघा, ती खाऊच्या पानाबरोबर, ती हे बघा इथं लागलेत वरती. हे बघा 5-6 आहेत बऱ्यापैकी, ह्या पोपलीवर आहेत. या बघा अशा 5-6 सुपाऱ्या लागलेल्या आहेत वर झाडावर. याला आमच्याकडे पोपलीचं झाड असे म्हणतात. आणि त्याचबरोबर देखील आम्ही जी मोसंबी असते कुठली, जी बाजारामध्ये विकायला आणतात, तर ती मोसंबी ज्या काही बिया असतात त्या लावलेल्या होत्या. तर झालं असतील त्याला महिने भरपूर गेले असतील त्या कदाचित. तरी बघा त्याला एक छोटंसं झाड आलं आहे. हे बघा केवढी मोठी झाली आता मोसंबीचं झाड. आणि इकडं आहेत वांग्याची रोपं आईने लावलेली, आणि इकडं मोसंबीचं झाड. असे आमच्या घराच्या पाठीमागचं हात झाडं आहेत, म्हणजे ती हातानं लावलेली झाडं आहेत. आणि इकडे या साईडला चिकू आहे. चिकू गणपतीच्या सीझनला वाटतं लागते. तर असं पहिल्यांदा आता आपण पक्ष्यांना पाणी ओतून घेऊ याच्यामध्ये. तर पहिल्यांदा पक्ष्यांना पाणी, नंतर दुपारचं येतात पाणी बिणी पियाला. चला पहिल्यांदा पाणी ओतून घेऊ याच्यामध्ये खड्ड्यामध्ये. तर उन्हामध्ये जे पक्षी इकडं घराच्या आजूबाजूलाच्या परिसरात असतात तर त्यांना दुपारचे ताण लागते, तर इथं पाणी प्यायला येतात. हे बघा तिकडे पप्पांनी असं केले नाही, त्यावेळी एक अशी दगड घेतली नव्हती आणि मस्त ह्या दगडीला असा खलका पाडलेला होता चिनीन आणि हातोडीन. तर इथं बघा तेवढं तरी आपल्याला आशीर्वाद मिळेल पक्ष्यांचा. तर बघा इथं आंघोळीला वगैरे येतात पक्षी. सो मंडळी, पक्ष्यांना पाणी वगैरे घालून झालं आहे आणि आता शेतावर जायची तयारी आहे माझी. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा. भेटू अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टाटा बाय बाय. कोकण आपलाच, असे काळजी घ्या.